आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। शिवसेनेचे नेते व यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी निधी तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी शहरातील विकास कामासाठी खेचून आणलाय। काल सायंकाळी शहरातील शुक्रवार पेठ, रविवार पेठ व शनिवार पेठेतील विविध विकास कामांचं भूमिपूजन व पूर्ण झालेल्या कामांचं उद्घाटन ही करण्यात आले। या कामासाठी सुमारे 1,40,00,000 रुपयांचा निधी मंजूर झालाय। यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, माजी महिला व बाल कल्याण सभापती स्मिता हुलवान, माजी आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, माजी नगरसेवक किरण पाटील, राहुल कुंभार, गजेंद्र कांबळे, ओमकार मुळे, निशांत ढेकळे, शिवसेनेचे शहराध्यक्ष राजेंद्र माने, नरुल मुल्ला, शशिराज करपे यांच्यासह कार्यकर्ते व स्थानिक नागरिक यावेळी उपस्थित होते। आज या ठिकाणी कराड शहरातील विविध अशा 7 कामांचं उद्घाटन या ठिकाणी आज पार पडले। आज तिली गल्लीतील काँक्रिटीकरण असेल, पोळवाड्यातील काँक्रिटीकरण असेल, त्याचबरोबर या महादेव मंदिराच्या इथलं काँक्रिटीकरण असेल, कराड बँकेच्या येथील डांबरीकरण असेल, नेहरू चौक ते श्रीराम चौक, कोयना विश्रांती ते श्रोत्रीघर मारुती मठासमोरून अशा विविध 7 कामांचं या ठिकाणी 1,40,00,000च्या रकमेचं या ठिकाणी उद्घाटन पार पडले। कराड शहराच्या विकासामध्ये नवीन भर पडत आहे। गेले अनेक दिवसापासून आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब असतील, आपल्या ह्या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून कराड शहरामध्ये विविध विकास कामांचं अतिशय चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे। ड्रेनेज योजना असेल, पाणी पुरवठा योजना असेल, रस्ते असतील, काँक्रिटीकरण असेल, विविध स्मारकांचं नूतनीकरण असेल, अनेक वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी कराड शहरामध्ये विविध विकास कामं चालू आहेत आणि निश्चितपणे येणाऱ्या कालावधीमध्ये न भूत न भविष्यती अशी या ठिकाणी विकास कामं आमच्या सर्व सहकारी व शिवसेना यशवंत विकास आघाडीच्या माध्यमातून होतील हा आमचा ठाम विश्वास आहे।